स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज पूर्व भागात नुकत्याच झालेल्या तुफानी वादळी वाऱ्याने आणि पावसाने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला असून शेती, घरे आणि जनजीवनाचे मोठे नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी बाधित भागांचा दौरा करून नुकसानीची पाहणी केली। त्यांनी बेडक, खटाव आणि सलगरे परिसरातील नुकसानग्रस्त कुटुंबांना भेट देत त्यांना धीर दिला। तसेच प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकरी व नागरिकांना मदत द्यावी अशी मागणी केली। या दौऱ्यावेळी खटावचे सरपंच रावसाहेब बेडगे, सलगरेचे माजी सरपंच तानाजीराव पाटील तसेच बेडग येथील विष्णुपंत पाटील यांनी विविध ठिकाणी जाऊन घरांचे, शेतीचे आणि जनावरांच्या नुकसानीची पाहणी केली। अनेक ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्या असून पत्रे उडून गेल्यामुळे कुटुंबांचे मोठे हाल झाले आहेत। काही ठिकाणी जनावरांचे शेडही उद्ध्वस्त झाले असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। बाळासाहेब होनमोरे यांनी नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले। शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना या संकटातून दिलासा मिळावा यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। सलगरेचे सरपंच तानाजीराव पाटील यांनी सांगितले की सलगरे परिसरात अनेक घरांचे मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी मोठ्या नुकसानीच्या घटनाही घडल्या आहेत। प्रशासनाकडून पंचनाम्याचे काम सुरू करण्यात आले असून ज्या शेतकरी किंवा नागरिकांचे नुकसान झाले आहे त्यांनी तातडीने माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले। वादळी वाऱ्यामुळे पूर्व भागातील अनेक कुटुंबावर संकट कोसळले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष गावात जाऊन नागरिकांना दिलासा दिल्यामुळे बाधित कुटुंबांना काहीसा आधार मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे।